हे साई राम, हे साई राम, हरे हरे कृष्णा, राधे राधे श्याम। हे साई राम, हे साई राम, हरे हरे कृष्णा, राधे राधे श्याम। नमः पार्वती पते, हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं। सुंदर असा श्री शिवपुराण कथेचा आजचा दुसरा दिवस। काल एक सूचना तुम्हाला द्यायची राहून गेली होती, ती म्हणजे रोज ज्या कथा आपल्या होतील त्याचं घरी गेल्याच्या नंतर चिंतन आणि मनन सर्वांनी करायचं आहे। आणि तुम्ही चिंतन आणि मनन केलं का नाही हे मला कसं कळणार? रोज होमवर्क घेणार मी तुमचा। इथं बसल्याच्या नंतर प्रत्येकाने इथं आल्याच्या नंतर पुरुष वर्गांनी 2 कथा आणि तुम्ही 2 कथा, एक एक तरी सर्वांनी प्रत्येकाने इथं सांगायची आहे। तुम्ही एक सांगायची, तुम्ही एक सांगायची। आता मला सांगा, काल आपण 2 ब्राह्मणांच्या कथा बघितल्या, बरोबर? हां, तो तर विषय सोडा, संसारामधला पण बघितलाय। आणि महत्त्वाचा विषय आपण काल काय शिकलाय की भक्ती करायची असेल तर संसार सोडायची गरज, की भक्ती करायची असेल तर संसार सोडायची गरज नाही। पैसा कमावू नका असा विषय नाही, पण कमावण्याचे काही नियम सांगितलेले आहेत आणि खर्च करण्याचे सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत। आणि 2 ब्राह्मणांच्या कथा झाल्या, एक तुम्ही सांगायची, एक तुम्ही सांगायची। बोल, पहिला कोणता होता? क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या। हां, आता तुमची बारी। दुसरा कोणता होता? हां, नाही नाही नाही, बिदुंग नावाचा ब्राह्मण होता। हां, एक देवराज नावाचा ब्राह्मण आणि दुसरी कोणती? चंचुला आणि बिदुंग, बरोबर? बिदुंगच्या पत्नीचं नाव काय होतं? चंचुला। आता बघा, त्या दोघांच्या कथेमधून आपण एक गोष्ट महत्त्वपूर्ण शिकलोय, कोणती? त्या दोघांनी सुद्धा आयुष्यभर चांगली कामं केली नाही, परंतु जेव्हा अंत्यवेळ आली तेव्हा त्यांना म्हणतात ना की आपण एखादी गाडी चालवतोय, फुल स्पीडमध्ये आहे, परंतु जर अलीकडं ब्रेक मारला तर हे फायद्याचं आहे। समोर एखादा खड्डा आहे, त्याच्यात पडल्याच्या नंतर ब्रेक मारून फायदा होणार
नाही. मग ब्रेक मारण्यात कधी फायदा आहे? खड्ड्यात पडण्याच्या आधी. मग त्यांनी आपल्या कर्माला, चांगल्या वाईट कर्माला ब्रेक मारला कुठं? अंत्यकाळ लागण्याच्या आधी. आणि म्हणून म्हणतात की एखादा व्यक्ती आपल्या अंत्यवेळेला भगवंताचं जर स्मरण करत असेल, भगवंताचं जर नाम करत असेल, तर त्याला साक्षात भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तर सर्वजणांनी आज आपण इथं प्रार्थना करायची. कोणती? की भगवंता तुम्ही सुद्धा आमची एक प्रार्थना आहे का? कोणती? मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए, जैसी भी की तेरी भक्ति, जैसी भी की तेरी भक्ति वो काम आ जाए, मेरे अंत समय में
ऋषियों ने यही कहा है, वेदों ने यही लिखा है, ऋषियों ने यही कहा है, तेरा सुमिरन करते करते जिसने जग छोड़ दिया है, तेरा सुमिरन करते करते जिसने जग छोड़ दिया है, तेरा सुमिरन करते करते जिसने जग छोड़ दिया है। बाबा वो तो सिधाई तेरे धाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, जैसी बीती तेरी भक्ति वो काम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा हर हर आपण सुद्धा सर्वांनी भगवंताकडे एकच प्रार्थना करायची, जैसी भी की तेरी भक्ती, थोडं चूक झाली असेल थोडं माफ करा, वो काम आ जाए और मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए. कारण अंत्यकाळी जर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत असेल तर आपल्याला भगवंताचं धाम डायरेक्टली मिळून जाईल. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणतात, हे नाम येण्यासाठी, हा जन्म सार्थकी लागण्यासाठी, हे भगवंताचं नाम येण्यासाठी ब्रेक हा वेळेवर लागणं महत्त्वपूर्ण आहे. हा ब्रेक त्या खड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर काही समजून कळून फायदा नाही. एक दृष्टांत कथा तुम्हाला सांगते ऐका. आपलं कसं व्हायलंय, एका माकडासारखं एक जंगल होतं, जंगलमध्ये एक माकड राहत होतं. माकडाचं लग्न झालं. मला सांगा, साहजिक आहे, माकडाचं लग्न कुणासोबत झालं असावं? थोडं मोठ्याने बोला. वा वा, तुम्ही शांत राहणार आहे का? तुम्हाला माहित नाही? हा, माकडाचं लग्न कुणासोबत? माकडींसोबत. आता जी कथा आपण ऐकतोय त्याचा सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. आता माकडाचं लग्न झालं कसं याच्यावर डोकं लावत बसायचं नाही, सिद्धांताकडे लक्ष द्यायचंय, कथेकडे तेवढं नाही. बघा, माकडाचं लग्न झालं माकडींसोबत. असं म्हणतात, जेव्हा नवीन नवीन लग्न असतं तेव्हा त्या लग्नामध्ये फार सुख असतं, आणि जसं जुनं जुनं होत जातं तसं तसं त्या वैवाहिक जीवनामध्ये थोडं दुःख येत जातं. मी कालही सांगून गेली की संसाराची जर काही आकृती असती ती कशी असती? इंग्लिशमधल्या व्ही सारखी, नाही का? जेव्हा नवीन लग्न होतं, इंग्लिशचा व्ही सुरुवातीपासून कुठून सुरू होतो? एकदम वर. प्रेमाचा दर्जा एकदम वर असतो. जसं वेळ व्हायला तसं ते प्रेम खाली 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 येतं. मुलं बाळं झाली, खाली 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 येते, बरोबर? जसं मुलाबाळांची लग्न झाली, ती आपल्यापासून दूर गेली, नंतर आपल्याला कळतं, अरे अरे नवरा बायकोशिवाय दुसरं कुणी कुणाचं, ते वर 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 जातं. इंग्लिशमधला हे चुकीचं बोलली का? नाही, अनुभवी बोलत आहे बरं का, मी काय नाही. हां, आता तुम्ही म्हणत असाल ताई तुम्ही कसं काय? मी नेहमी सांगते, काही अनुभव स्वतःचे घ्यायचे, काही अनुभव दुसऱ्यांनी सांगितलं ते ऐकायचं असतं. जसं एखादा व्यक्ती म्हणत असेल, अरे मी हा बिझनेस केलाय, त्याच्यामध्ये एकदम लॉस आहे, म्हणून करून फायदा नाही, हे ऐकायचं का? नाही, हे स्वतःचा अनुभव घेऊन पाहायचा आहे. होऊ शकतं त्यानं त्या जिद्दीनं केलंच नाही, ज्या जिद्दीनं करायचं होतं, म्हणून हे अनुभव दुसऱ्यांचे घ्यायचे नाही. परंतु एखादा म्हणत असेल, हा वायर आहे, वायरमध्ये करंट आहे, त्याला हात लावू नको. आपण जर म्हणत असेल, नाही नाही मला अनुभव घेऊन पाहायचा आहे, काय करावं लागेल? हात लावून फुकटात केसावर होतील ना. हां, मग त्यापेक्षा काही अनुभव लोकांनी सांगितल्यावरून घ्यायचे, काही अनुभव स्वतःचे घ्यायचे असतात. फक्त कोणता घ्यायचा आहे आपण आणि दुसऱ्यावरून, हे त्याचं त्याला कळायला पाहिजे. आता बघा, माकडाचं लग्न झालं माकडींसोबत, आणि एक जुनं गीत आहे, ते म्हणतात ना, नवी नवी नवरी तवा शवरी वाणी लाज, आता झाली चिल्ल पिल्ल कोंबडी सारखी झुंज, आता फुगडी पू पाय पू फुगडी पू, दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू पाय पू फुगडी पू, दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू.
संसारामध्ये आता बघा त्या माकडाचं लग्न झालं माकडींसोबत. आता लग्न झालं, त्यांच्या प्रेमाचा बिंदू एकदम व्हीच्या टोकावर आहे. सोबत बसल्याशिवाय जेवणार नाही, खाणार नाही, राहणार नाही, झाडावून इकडून तिकडं उड्या मारायला तरी सुद्धा सोबतच मारणार. कारण नवीन नवीन नवरी, ते आपल्या संसाराचा विषय सांगितलाय बरं. मग त्यांचं तर आहेच एवढं प्रेम, पण आपल्या नॉर्मल तुम्ही म्हणसाल ताई माकडाचा विषय तर कुठून आला, तर आपल्या संसारामध्ये सुद्धा ते लागू होतं. नवीन नवीन जेव्हा लग्न होतं तेव्हा सगळे सुखी असतात, बरोबर का? कारण आपण नवीन नवरीचा कधी मोठा आवाज ऐकलाय का? नाही, तिचा आवाज किती छोटा असतो. नवीन नवीन नवरी तेव्हा शबरी वाणी लाज. शौरी म्हणजे एक झाड आहे, म्हणतात त्याला लाजळूचं झाड सुद्धा. त्याच्या झाडाच्या समोरच्या 2 पानाला जरी हात लावला ते झाड एवढं लाजळू असते, बाकीची पानं आपोआप मिटून घेतात. तर म्हणतात नवीन नवीन नवरीचं काम तसंच असतं. तिचा कधी मोठा आवाज आपण ऐकला का? ती फार हळू बोलते. या ना, बसा ना, आहो खा ना, उपीट करून देऊ का, पोहे करून देऊ का, गरम पाणी टाकून देऊ का? सासूबाई सुनबाईला म्हणते, आग आग सुनबाई, काय तुझं नाजूक आवाज, काय तुझं नाजूक बोलणं, काय तुझं नाजूक चालणं, थोडं मोठ्यानं बोलत राहा. सुनबाई मनातल्या मनात काय म्हणत असलो, थोडं थांब, करते तुमचा पण कार्यक्रम, मला फक्त एकदा थोडा आढावा घेऊ द्या, नंतर मारते बाण डायरेक्ट. 3 बाण के धारे तीनो बाण चलावला. अशा प्रकारे नवीन नवीन संसारात सुख असतं. या मग कारणीभूत एकच विषय कोणता पण नसतो बरं का. मी नेहमी सांगते, नवीन नवीन संसारात सुख आहे यामध्ये मागं एक कारण म्हणजे का, सुनबाई शांत असते, फिरून बोलत नाही. बघा, एखादी सुनबाई आहे, घरात आल्या आल्या जर महाकालीचं रूप घेऊन भांडण करत असेल तर चूक तिची आहे, तिच्या मिळालेल्या संस्कारांची आहे. पण एखादी जर सुनबाई असेल, लग्न करून घरी आली, 1, 2, 3 वर्ष शांत आहे, फिरून बोलत नाही, पण 2-3 वर्षानंतर तिनं जर फिरून बोलायला सुरुवात केली किंवा 2 शब्द बोलायला सुरुवात केली, या चूक त्या सुनबाईची नाही, घरच्यांची आहे. कारण ती मुलगी शांत राहून राहून आता थकून गेली आणि म्हणून तिनं बोलायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि म्हणून जर संसारामध्ये खुश राहावं, आनंदी राहावं असं वाटत असेल तर प्रत्येक सासूबाईनं या गोष्टीची खात्री करायची की आपली सुनबाई आपल्याला फिरून बोलू नये, एवढा त्रास देऊ नये. कारण आता तर सासरवास राहिलाच नाही म्हणा, आता सुनरवास झालाय, उलट झालंय थोडं. पहिले सासरवास होता, आता सुनरवास झालाय. आधी जेव्हा लग्न व्हायचे तेव्हा सासूबाई कशी होते, सासूबाई कशी मिळते, सासूबाई कशी मिळते असं टेन्शन पडायचे. आता थोडं उलट झालंय, आता सुनबाई कशी मिळते, सुनबाई कशी मिळते असं टेन्शन पडलेलं आहे. पण तरीसुद्धा कुठं कुठं असं आहे, प्रत्येक ठिकाणी चूक सुनबाईचीच आहे असं म्हणू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी चूक सासूबाईचीच आहे असं सुद्धा म्हणू शकत नाही. मी नेहमी सांगते बघा, एखादी मुलगी जी स्वतः तिच्या सासू सासऱ्यांना घरात ठेवत नाही, ती माहेरी गेल्याच्या नंतर आपल्या वहिनीला जाऊन ज्ञान देते, माझ्या आई वडिलांकडे लक्ष ठेवा बरं का. आपण लोकांच्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडले, मग आपल्या आई वडिलांचं खरंच तू कर असं म्हणण्याचा अधिकार आपल्या वहिनीला आपल्याला आहे का? नाही. मग मला काय वाटतंय, प्रत्येक सुनबाईनं आपापल्या घरी आपापल्या सासू सासऱ्यांची सेवा करा, आपली वहिनी आपोआप आपल्या आई वडिलांची सेवा तिकडं करणार. आणि हा झाला सासू सुनबद्दल विषय. आणि सासूबाईंचं कसं झालंय बघा, एखादा जावई आहे, आपण त्याला फोन केला आणि त्याला म्हटलं थोडं आठवण येते मुलीची, घेऊन या. सासूबाई तुमच्या एका शब्दावर घेऊन येतो, आला. आपण काय म्हणतो, मा एका शब्दावर आला, देव माणूस आहे. आपला मुलगा आपल्या सुनबाईला एका शब्दावर घेऊन गेला, नुसता बायकोचा बैल झालाय. एकाच कृती एकच आहे, नातं एकच आहे, परंतु एका नात्यावर किती आपले 2 विचार बदलत जातात. म्हणजे मुलीबद्दल वेगळे विचार आहे, मुलीच्या नवऱ्याबद्दल वेगळे विचार आहे. म्हणजे आपला जावई आपल्या मुलीला घर कामात मदत करतो तर आपण म्हणतो असा जावई प्रत्येकीला मिळू दे, माझा जावई देव माणूस आहे. आणि तोच आपला मुलगा आपल्या सुनबाईला घरकामात मदत करतो तर आपण म्हणतो माझा पोरग तर बैल माणूस आहे, नुसतं त्या पोरीला काम करू लागतं. असे विचार जर ठेवले म्हणजे आपली मुलगी, बरेच जण म्हणतात बघा की सुनबाईने घरामध्ये सासू सासऱ्यांना तिच्या आई वडिलांसारखं वागवावं. पण कुठंतरी आपण स्वतःमध्ये एकदा झाकून बघायला पाहिजे, आपण तिला मुलीसारखं वागवतोय का? आपली मुलगी घरामध्ये ड्रेस घालून फिरते, आपण तिला पदर घे म्हणतो का? नाही. आपली मुलगी पाहिजे तसं वागते, आपण तिला काहीही बोलत
नाही, परंतु सुनबाईला आपण खरंच आपल्या मुलीचा दर्जा दिलाय का? नाही. असं करू नको, तसं करू नको, तसं करू नको, तसं करू नको. मुलगी आली, तुला भूक लागली, तू जेव बाई. सुनबाई आली, तो जेवल्याशिवाय जेवायचं नाही, आम्ही सगळे जेवल्याशिवाय जेवायचं नाही. मग आपण जर आपलं सासूपण विसरत नसेल तर ती तिचं सून पण विसरणार का? नाही. मग स्वतः आधी आपलं सासूपण आपण विसरावं, तिनं सुद्धा आपलं सूनपण विसरून जाईल. आणि प्रत्येक सुनांना माझी विनंती आहे, एखादी सासूबाई जर थोडं बोलत जरी असेल तरी आपली आई बोलल्याच्या नंतर आपण वाईट वाटून घेतोय का? नाही. आपल्या सासूबाईनं आपल्याला काय दिलं, सासूबाईनं आपल्याला काय दिलं, सासूबाईनं आपल्याला काय दिलं? तर आपल्या पोटचा गोळा, ज्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून तिने जन्म दिला, तो आपल्याला देऊन टाकला. यापेक्षा दुसरी मोठी वस्तू काय देऊ शकणार महाराज ते? बघा, एका आईसाठी, एका मुलासाठी त्याचं पहिलं प्रेम कोण असते हो? त्याची आई. विचार करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता आणि तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करताय, परंतु तो दुसऱ्यावर प्रेम करतोय, आपल्याला चांगलं वाटेल का? नाही. मग आई किती सहन करते? आई त्या मुलावर, सुरुवातीला फर्स्ट प्रेम त्या मुलाचं त्याची आई असते, आणि जशी बायको आली ते फुल्ली ट्रान्सफर होतं त्याच्या पत्नीवर. मुळात हा विषय चुकीचा नाही, विषय बरोबर आहे. कारण ती मुलगी सगळं घरदार सोडून तिकडे आलेली आहे. आणि मला तरी वाटते, ज्या ज्या आईला असं वाटते की माझ्या मुलानं माझं सोडून दुसरं कुणाचं ऐकू नये, त्यांनी आपल्या मुलाचं लग्न लावून देऊ नाही. मग तुमचाच बनून राहणार, मग तो काही टेन्शन नाही. परंतु आपल्या मुलाचं जर आपण लग्न लावत असेल तर आपल्याला फर्स्ट ही गोष्ट एक्सेप्ट करावं लागेल की आता त्याच्या जीवनामध्ये आपण एकमेव स्पेशल व्यक्ती नाही, आपण कोणतरी त्याची जिम्मेदारी म्हणून आपण इकडे आणलेलं आहे. आणि म्हणून हे दोन्ही नाते सुरळीत जर चालली ना तर सगळ्यात आनंदी कोण होईल तुम्हाला सांगू का? एका आईसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण तिचा मुलगा, एका पत्नीसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण तिचा पती. आणि तुम्ही जर दोघी एकदम चांगल्या प्रकारे वागत असाल तर सगळ्यात जास्त आनंद होतो तो त्या पुरुष वर्गाला होतो, सगळ्यात आनंद. त्यांना दुसरं काही पाहिजे नाही. कारण त्यांचं कसं होतं संसारामध्ये, बायकोला बोलाव तर बायको म्हणते आईचं ऐकायचं होतं, माझ्यासोबत लग्न कशाला केलं? आणि आईचं ऐकाव तर बायको तशी बोलते, बायकोचं ऐकाव तर आई म्हणते बाळा तुला जन्म दिला, तुझ्यासाठी एवढं केलं, आणि जशी बायको आली तू मला विसरला. मग त्यांचं असं झालं, आईलाही सोडता येणं आणि पत्नीलाही सोडता येत नाही. आणि म्हणून तुम्ही दोघी जर मिळून राहत असाल तर सगळ्यात जास्त सुखी तो होईल, आणि आपल्या दोघींचाही आनंद कुणामध्ये असतो? त्यांच्यामध्ये. मग अशा प्रकारे सुखानं राहिलं तर हा संसार सुद्धा पूर्णतः सुखी होऊ शकते. परंतु समदृष्टी हा आपण विचार स्वतः आधी आत्मसात करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे हा विषय कुठून सुरू झाला होता? हा, पण माकडाचा विषय आपल्यात कुठून आला? नवीन नवीन नवरी तवा शबरीवाणी लाज, नवीन संसारात सुख. अशा प्रकारे त्या माकडींच्या जीवनात आणि आपल्याही जीवनात तसंच असते. त्या माकडींच्या जीवनात एवढं सुख, दोघं जण हाताला धरूनच उड्या मारायचे, दोघं जण हाताला धरूनच खायचे पियाचे, सगळे कामं त्यांचे चालू आहे. आणि असं करता करता एका झाडावर बसले, झाडाच्या फांदीवर बसले, तिथं वीज कडाडली आणि एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीमध्ये सांगितले की जो कोणी या विहिरीमध्ये उडी मारेल, 84 लाख विहिरीनंतर जो मनुष्य जन्म मिळतो त्याला एका विहिरीमध्ये उडी मारल्याच्या नंतर मिळणार. परंतु लोभ करू नका. पशु असेल तर मनुष्याचा आणि मनुष्य असेल तर पशुची योनी. आता या दोघांनी ऐकलं. मी नेहमी सांगते, महिलांमध्ये भक्तीचं प्रमाण पुरुषांपेक्षा थोडं जास्त आहे. माकडीन थोडी समजदार होती आणि माकडीन म्हणाली एक काम करा, काय उडी मारूयात ना. माकड म्हणाला उडी मारायला हरकत आहे, पण एकदा डोकं खाऊन बघ, विहीर कोरडी. समजा जर उडी चुकली तर आहे तो सुद्धा जन्म फुकटात वयाला जाणं, मग त्यापेक्षा आहे त्याचं भलं करून. ते म्हटले अहो, 1 रुपया जर इन्व्हेस्ट करून करोड रुपयाची संपत्ती मिळत असेल तर इन्व्हेस्ट करायला हरकत आहे का? तुम्हाला जर म्हटलं 1 रुपया इन्व्हेस्ट करा, करोड मिळतील किंवा नाही मिळतील, आपण करणार का नाही करणार? सहज करणार. कारण नाही मिळालं तरी किती रुपया चालला? 1. मग ती म्हणाली नाही जरी मिळाला तरी हा जन्म तरी कोणता आपल्या कामीचा आहे? 84 लाख योनीनंतर जो मनुष्य जन्म मिळतोय तो जर मिळत असेल तर चान्स घ्यायला हरकत नाही, चला उडी मारूया. माकड म्हणाल मी येणार नाही. माकडीन म्हणाली चला. माकड म्हणाल मी येत नाही. मला सांगा, आपला नवरा ऐकतच नाही. आपण शेवटचं ब्रह्मास्त्र काय फेकतोय? येता का मी जाऊ? बरोबर ना? हसले म्हणजे खरे. माकडीन म्हणाली येता का मी जाऊ. आता माकडाला वाटलं जाऊ दे, 7 फेरे घेतले, 7 वचने घेतले, मरून मरायचं तर सोबत मरूया, कशाला एकटी जातो बाई. धरला हात, मारली उडी. जशी उडी मारली आकाशवाणी खरी ठरली. ते माकड माकडीचं स्त्री आणि पुरुषामध्ये रूपांतर झालं. दोघं एवढे आनंदी झाले
पण माकड थोडं कमी आनंदी झालं, माकडीन थोडी जास्त आनंदी झाली. का बरं? दिसायला कोण जास्त सुंदर झालं असेल, माकड का माकडीन? माकडीन. का बरं? माकडींकडं पार्लरची पावर थोडी जास्त आहे त्याच्यामुळं. आता माकड म्हणाला माकडींला, ए ऐक ना, काय आपण अजून एक उडी मारूया. तर ही म्हणाली कशाला? तू थोडी जास्त सुंदर झाली, मी थोडा कम सुंदर झालो, आपण अजून एक उडी मारूया, म्हणजे तू अजून सुंदर होशील पण मी तुझ्या लेवलला तर येईल ना. आता ती म्हणाली बघा, 1 रुपया इन्व्हेस्ट करून करोड रुपये मिळत असतील तर हे परवडतं, पण करोड रुपये इन्व्हेस्ट करून 1 रुपया मिळत असेल हे परवडत नाही. मग आता आपण लोभ करू नये, आहे त्याचं सार्थक करून घेऊ. 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म मिळतोय, तो आपल्याला एका विहिरीत उडी मारून मिळाला. मग आता आपण हा वयाला घालू नाही. परंतु माकड म्हणाल तुला तू जास्त सुंदर झाली म्हणून देवदेव आठवायला चल. माकडीन म्हणाली येत नाही. आता विरुद्ध झालं. माकड म्हणाल चल, माकडीन म्हणाली येत नाही. आता माकडाला वाटलं जसं माकडीनं ब्रह्मास्त्र टाकलं ते टाकून बघाव. कोणतं? हा, येतो कमी जाऊ. माकड म्हणाल येतो कमी जाऊ. आता हे ब्रह्मास्त्र इकडं काम कर ना. ती म्हणाली जा. माकडाला वाटलं आता तर गोष्ट इगोवर आली, आता तर जावं लागेल. पुरुष झालेल्या माकडानं पुन्हा राग उडी मारली. त्या पुरुषाचं पुन्हा माकडामध्ये रूपांतर